ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडवरून जेजुरीच्या दिशेने निघाली होती. टाळमृदुंगाच्या गजरात, विठ्ठल नामाच्या जयघोषात वारकरी भक्तीमध्ये तल्लीन झाले होते. पण काही क्षणातच सगळं चित्र बदललं. मागून भरधाव आलेल्या ट्रकने वारकऱ्यांना चिरडलं आणि भक्तिमय वातावरण क्षणात किंकाळ्या, आरडाओरडा आणि धावपळीत बदललं. या भीषण अपघाताचा थरारक CCTV व्हिडिओ आता समोर आला असून तो प्रत्येकाला हादरवणारा आहे. तर हे दृश्य आहे सासवड जेजुरी मार्गावरील बेलसर टोल नाक्याजवळचं. पायी वारी करत असलेले वारकरी टाळ वाजवत विठ्ठल नामात दंग आहेत. कोणालाही कल्पनाही नाही क्षणात मोठं संकट समोर उभं ठाकणार आहे. अचानक मागून एक ट्रक भरधाव वेगाने येतो आणि थेट वारकऱ्यांच्या समूहात घुसतो. काही क्षणातच रस्त्यावर एकच गोंधळ उडतो. जखमींना वाचवण्यासाठी नागरिक आणि इतर वारकरी धाव घेतात. हा संपूर्ण प्रकार CCTVत कैद झाला आहे. सोमवारी सकाळी झालेल्या या भीषण अपघातात सांगली जिल्ह्यातील 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झालाय. नंदा पवार, माधवी सलगरे आणि राजश्री भोसले अशी मृतांची नावे आहेत. याशिवाय 4हून अधिक महिला वारकरी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील ट्रक चालकाचे वय सुमारे 70 वर्षे असून त्याने तापाची गोळी घेतल्यानंतर त्याला गलानी आली. त्यामुळे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने वाहन थेट वारकऱ्यांच्या अंगावर गेल्याची माहिती समोर येतेय. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. या दुर्घटनेमुळे संपूर्ण वारीत शोककळा पसरली. राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मात्र भक्तीच्या प्रवासात घडलेल्या या दुर्दैवी घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. Ah!